नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. बघता बघता मे महिन्यातला शेवटचा रविवार आला, पण सुट्टी कशी संपली कळलंच नाही ना. पण आपण सुट्टीत किती धमाल केली, किती वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या. सगळ्या भागांना तुम्ही इतका छान प्रतिसाद दिलात. आम्हाला सुद्धा खरं तर खूप मज्जा आली. आता पुन्हा शाळा सुरू होणार, तुमची तयारी सुरू झाली असेल ना. नवीन पुस्तकं, वह्या, दप्तर आणि युनिफॉर्मला मराठीत काय म्हणतात पटकन प्रतिक्रियेमध्ये सांगा बघू. अगदी साधे सोपे शब्द पण आपण कधी कधी विसरतो, म्हणून हा प्रश्न विचारला. आता गंमत बघा, ह्या सगळ्या खरेदीत आणखी एक गोष्ट आपण नक्की घेतो. कोणती? या कवितेत आहे तिचं उत्तर. मे संपला जून आला आता पाऊस येणार. मे संपला जून आला आता पाऊस येणार. उन्हात शिजून पावसात भिजून शाळेत कशी जाणार. आता हवी नाजूक नवी फुलासारखी छत्री. मुठीजवळ एक साखळी, दोन चिमणी कुत्री. पटकन बटन दाबल्यावरती झटकन होते खुली. लाल जांभळ्या जास्वंदीची सुंदर जशी कळी. ठुमकणाऱ्या फुलराणीची पाहत राहा चाल. छत्री तिरकी मान तिरकी हसरे गोरे गाल. जपानमधून काकांनी ती पाठवली आहे ना भेट. जपानमधून काकांनी ती पाठवली आहे ना भेट. त्या जपानी बाहुलीवाणी राणी दिसेल थेट. छत्री आली पण देवा पाऊस कधी येणार. छत्री आली पण देवा पाऊस कधी येणार. नको नको भिजू राणी लोक केव्हा म्हणणार. ही सुंदर कविता आहे कविवर्य वसंत बापट यांची. किती छान आहे ना. नवी छत्री घेणे ही सुद्धा एकदम छान साधी छोटीशी गोष्ट, पण त्याचं वर्णन वाचताना काय मजा येते ना. अशी कविता वाचताना म्हणताना आपल्याला आपोआप मराठी भाषेची गोडी लागते. म्हणून आज मुद्दाम अशा काही छान कविता ऐकवणार आहे. मुलांसाठी अशा साध्या सोप्या मराठीतल्या सहज म्हणता येतील, गुणगुणता येतील अशा या कविता लिहिल्या आहेत, त्या मात्र मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी. त्यापैकी एक म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके कविवर्य मंगेश पाडगावकर. ते बालकवितांविषयी काय म्हणतात बघूया. माझा नातू रूपक म्हणाला, एक विचारू. मी म्हणालो, विचार की, काय हवंय. आजोबा तुम्हाला कविता कशा येतात. कशा येतात म्हणजे त्या तुमच्याकडे कशा येतात. मी रूपकला जवळ घेऊन त्याचा पापा घेतला आणि हसून त्याला म्हणालो, आशा. माझं उत्तर ऐकून तो हसला. असं हसला की मला काय म्हणायचंय हे त्याला पूर्णपणे कळलं होतं. आणखी काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही. काही गोष्टी अंतःकरणाला समजतात, सगळ्या गोष्टी बुद्धीने समजतात असं मानण्याचं कारण नाही. फुलणारं फूल, पावसाच्या कोसळणाऱ्या धारा, निळा चिमुकला झरा, खिडकीतून हळूच आत आलेलं चांदणं, या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणाला समजतात. कविता ही अशीच आपल्या अंतःकरणाला समजणारी गोष्ट आहे. शब्दांचा अर्थ कळला, शब्दांच्या संग्रहात भर पडली, व्याकरण सुधारलं, नैतिक उपदेश लाभला, छंदांचं वृत्तांचं नाव गाव ठाऊक झालं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं परीक्षेत लिहिता आली आणि भरपूर मार्क मिळाले. म्हणजे कविता कळली असं थोडंच आहे. कवितेचा आनंद ज्याला घेता आला त्याला कविता कळली. एखादं सुंदर फुललेलं फूल घेऊन ते आपल्या गालाला हलकेच लावावं, त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो ना. अगदी तसंच, तितकाच खरा कवितेचा स्पर्श आपण अनुभवू शकतो. पण कवितेचा आनंद घेता आला तरच कवितेचा असा हळूवार स्पर्श होतो. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, असं कवितेतून अगदी मनमोकळं फिरता भटकता आलं पाहिजे, नाचता बागडता आलं पाहिजे. आपण बहुतेक माणसांनी कविता वाचलेल्या असतात परीक्षा देण्यासाठी. त्यामुळे होतं असं की परीक्षा देण्याच्या जबाबदारीतून आपण एकदा मुक्त झालो, नोकरी चाकरी संसाराला लागलो की आपण कविता कधी चुकून सुद्धा वाचत नाही. कवितांची 4 चांगली पुस्तकं विकत घेऊन आपल्या आनंदासाठी जवळ ठेवत नाही. याचं कारण अगदी स्पष्ट आहे. आपण बहुतेक माणसांनी कवितेचा आनंद कधी घेतलेला नसतोच मुळे. पण या कवितांचं मात्र असं होऊ देऊ नका, कारण या सगळ्या कविता आहेत ना त्या मुलांच्या आनंदासाठी आहेत.
या कवितांनी त्यांना जर आनंद दिला तर मोठेपणी, म्हणजे तुमच्या आमच्यासारखी जेव्हा मोठी माणसं ती होतील त्यानंतरही ती कविता वाचतील. आता परीक्षा संपल्या असं म्हणून कवितांकडे पाठ फिरवणार नाहीत. मोठेपणी ती कवितेचा आनंद हरवू देणार नाहीत. किती खरं आहे ना हे. लगेच पाडगावकर आजोबांची अजून एक कविता आठवली, ऐकूया. अडम तडम स्टुलावर चढम, सांभाळून चढम नाही तो पडम धडम धडम. अब्बा अब्बा फळीवर डब्बा, नक्की नक्की गोष्ट पक्की. आडू पाडू डब्यात लाडू, डब्यावर हल्ला डल्ला डल्ला. खिशात लाडू भरून घेवम, जिथल्या तिथे डबा ठेवम. डबा झाकम, पाय हळूच खाली टाकम. अडम तडम सांभाळून उतरम, गुपचुप गुपचुप बाहेर पडम. अडम तडम मडम तडम. हे म्हणताना किती मजा येते हो ना. म्हणूनच आपण मराठी पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण मुलांना निदान मराठी गाणी, कविता, गोष्टी ऐकवायला हव्या. मग हळूहळू ती स्वतःहून मराठी साहित्याचा आस्वाद घेतील. पण मुळात आपल्या भाषेची गंमत त्यांना अशा कवितांमधून कळते ना. आता ना भाषेची गंमत म्हटल्यावर एक कविता आठवली मला, ऐका हा. कवितेचं नाव आहे अनुस्वार. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत. फिरता फिरता त्याने केली खूप गंमत जम्मत. आबाचा केला आंबा, भांड्याचा केला भाड्या. पांडाचा पाडा करणे चुका नसे या थोड्या. दंग्याऐवजी दगा झाला, खंडूचा झाला खडू. चिंता म्हणता रचली चिता, आता हसू की रडू. बाबूचा बांबू करून आंबूचा आबू केला. नंदीला घेऊन नदीत पोहण्यासाठी जो गेला. असे जेव्हा खोडकर टिंब भलतीकडे जाते, लिहिणाऱ्यांच्या चुकीचे वाचताना हसे होते. व्याकरणात टिंबाला अनुस्वार म्हणतात. चुकला विसरला की सारे घोटाळेच होतात. अशोक पाटील यांची ही कविता अनुस्वार समजावून सांगण्यासाठी किती छान आहे ना. किंवा आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या पशुपक्ष्यांची ओळख करून देणाऱ्या पण किती सुरेख कविता आहेत. डॉक्टर संगीता बर्वे यांची ही कविता ऐका. अहो अहो ऐकलं काय, अहो अहो ऐकलं काय, मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा म्हणते आहे गोगलगाय. मुलखाची ही हळूबाई इतकं अंतर चालणार कशी. पाठीवरती घर घेऊन सांगा बरं पळणार कशी. सांगून पाहिलं सगळ्यांनी पण कुणाचं ऐकलं नाही. पाठीवरचे घर सावरत उभी राहिली गोगलगाय. 1 2 3 4 पळत सुटले सगळे धूम. डुगू डुगू चालता चालता गोगलगाय झाली सुम. हलत नाही बोलत नाही एकदम हिला झाले काय. हलत नाही बोलत नाही एकदम हिला झाले काय. आलेच जरा म्हणत हळूच काढता घेतला तिने पाय. फारच बाई माणसं क्रॅक, एवढं कुठं पळतात काय. घरात शिरून पटर पटर बडबडत बसली गोगलगाय. किंवा वी म कुलकर्णी यांची ही खारुताईवरची कविता बघा हा. इवली खार किती मजेदार, झाडाची फांदी सोडी ना कधी इवली खार. शेपटीचा गोंडा नाचतो झेंडा पळता पळता मार्ग बघणार इवली खार. पाठीवर पट्टे उठले कुठे, पाठीवर पट्टे उठले कोठे इवली खार. रामाची बोटे का उमटली चार इवली खार. सोनेरी साडी जरीची काडी उन्हात करते चमचम फार. आता बघा या कवितेत आपसूक गोष्टही आली ना. खारुताई आणि रामाची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे ना. भगवान श्रीरामांनी लंकेपर्यंत सेतू बांधण्याचं काम सुरू केलं होतं. वानर मोठे मोठे दगड वाहून आणत होते. तेव्हा एक छोटी खारुताई ही समुद्र किनाऱ्यावर जाऊन आपल्या अंगावर वाळू लोटून ती सेतूवर झटकू लागली. तिचे हे छोटेसे काम पाहून काही वानर हसू लागले. पण श्रीरामांनी खारुताईचं कौतुक केलं आणि सांगितलं की मोठे असो वा छोटे प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असते. त्यांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणून खारीच्या पाठीवर 4 रेघा उमटल्या असं मानलं जातं. यावरून खारीचा वाटा हा वाक्प्रचार प्रचलित झाला. म्हणजे मोठ्या कामात आपल्या परीने केलेली छोटी पण महत्वाची मदत. बघा किती सहजपणे हे असे संदर्भ मराठी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार कवितेमुळे ध्यानात येतात. बरं पुढे खारुताईचं काय झालं. एवढी बाई कशाची घाई, इवल्या तोंडाने पुटपुटणार इवली खार.
पळता किती खारुताई अशा, लाजता किती एका जागी बसा, आम्ही तुम्हा नाही बघणार येवली खार. वि म कुलकर्णी यांच्या आणखीही काही बालकविता प्रसिद्ध आहेत. कोणत्या ते तुम्ही सांगा बघू. आणि हा आजचा भाग कसा वाटला, हा आमचा अख्खा मे महिन्यातला उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि मुलांना आमचे हे भाग दाखवताय ना, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.